घावन स्नेहा त्यांच्या हातचे इतके भारी आहेत. यांनी आधीपासून जेवढं वर्णन केलं होतं आणि आता चवीने खायला लागले. आणि विशूला आहे ना खास पाईंचे घावन खाण्यासाठी इकडे आलेला आहे हा. आणि आता वरही पाहत नाहीये. आमच्या समोरचा नजारा बघा. शीतल नुकतीच काही मिनिटापूर्वी जन्माला आलेली ही कासवाची पिल्लं आता याला काठावरती सोडले आणि हळूहळू चालत पुढे आता समुद्रात जाणार आहेत. आणि निसर्ग एक सगळ्यात मोठा औषध आहे, जसं मी काय म्हणत असतोय सगळ्याच आजारांच्यावरचं. ते बघा निसर्गाचा आनंद घेते ती तिकडं. ते करते. नमस्कार मंडळी, सकाळचे 7 वाजलेत आणि आता आम्ही निघालेलो आहोत खाली तळ कोकणात आमच्या आवडीच्या ठिकाणाकडे, अर्थात तोंडवलीला. आणि आज आम्ही 4 जण आहोत, म्हणजे मी, विशू, सरदार आणि शीतल. तर आजची ही वन डे ट्रिप आहे. कदाचित आज आम्ही तिकडे वस्ती राहू आणि उद्या सकाळी परत येऊ. तर चला ही समर ट्रिप एन्जॉय करूयात. मला म्हणतोय तुम्ही शीतल 7ला घरी येणार होती. एखादा चालत चालत पोहोचलो असतं. इथं 7ला या असं म्हटलं होतं. तयार राधानगरी मेन रोडच्या आत एक छोटासा फाटा आहे, फोंडा घाटाच्या अलीकडे. तिथून एक छोटंसं ठिकाण आहे. आता आम्ही तिकडे चाललेलो आहोत. एक छोटं मंदिर आहे. इथून आत यायचं मेन रोडवरून. राधानगरीच्या फोंडाघाटच्या थोडंसं अलीकडं आहे हा स्पॉट. आणि इकडे हा असं एक मंदिर आहे. इथून खाली वर गेलं ना की संपूर्ण घाट दिसतो. मी दाखवते तुम्हाला. काहीच दिसत नाही. एक दिवा. मंडळी, या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या पाठीमागे इथेही अशी विरगळांची शिल्प ठेवलेली आहेत. साधारणतः 5व्या ते 13व्या शतकादरम्यान अशी शिल्प मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती. कदाचित इथली ही विरगळ शिल्पसुद्धा त्याच काळातील असावीत किंवा त्यापेक्षाही जुन्या काळातील असावीत. काही का असेना, पण ही समोर दिसणारी विरगळांची शिल्प प्राचीन आहेत हे नक्की. या मंदिराचं बांधकाम नवीन आहे, मात्र इथले मूळचे पुरातन अवशेष सांभाळून ठेवलेले दिसत आहेत. दार उघडून आत आली आहे मंदिराचं. आत खूप अंधार आहे, फक्त पंती दिसतीये. भर जंगलातल्या या मंदिराच्या गाभाऱ्यालाही ही अशी कडी लावलेली होती. ती काढून आम्ही आत प्रवेश केला आणि समोर जे दिसलं ते आश्चर्यचकित करणारे दृश्य होतं. ह्याच्या मूर्तीवर पाडा. वाव, अप्रतिमच. उजळई देवीची ही मूर्ती सुद्धा अतिशय प्राचीन दिसतीये. बघा किती सुंदर देवीची मूर्ती आहे ही. किती चिडीचूप शांतता आहे ही. फक्त पक्ष्यांचा आवाज. इथं कोणीच नाहीये. अगदी पिनड्रॉप सायलेंट.
विशू मंदिराचं दार बंद करून बाहेर पडलाय. किती विलक्षण अनुभव आहे ना. भर जंगलात एक मंदिर आहे, कडी घातलेली आहे त्या मंदिराला. मी उघडलं आणि आत जाऊन पाहिलं तर तिथं ती छोटी प्राचीन मूर्ती निघाली. ह्याच्याबरोबर पाठीमागे तिकडे विरगळ ठेवलेले आहेत. हे मंदिर आहे आणि ह्याच्या बाजूला एक विलक्षण गोष्ट आहे बघा, टॉवर आहे इकडे. पाठीमागची बाजू मंदिराची आणि पाठीमागे असा टॉवर आहे. इथे सरदार चढलेला आहे. इथून खाली घाट दिसतो. चला तिथे जाऊयात आणि पाहूयात. मॅडमने आता शूट करण्याच्या निमित्ताने इकडे जायचा बेत केलाय आणि मला हे खालनं होलं दिसतंय त्या पत्र्याला. पूर्ण तांबरलाय तो पत्रा. जिन्यावरती ठीक आहे, त्यावर जाऊन उभा राहिलं तर टुपक शूट गोल गोल फिरतच. मग खाली काय लागणार नाही जास्त श्रद्धांजली, कारण आम्ही तेवढे हलके आहोत. हवेत असं तरंगत येतोय. खाली दरी दिसा लागली आहे बाळ. बाजूला वरून दिसतो हा नजारा. फोंडा घाट कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणारा. राधानगरी गावातनं फोंडा घाटाकडे उतरताना राधानगरीचं जे बॅक वॉटर लागतं त्याच्या शेजारी असणारं हे उगवाई देवीचं मंदिर थोडंसं आतमध्ये आहे. 400 ते 500 मीटर आतमध्ये. पाठीमागल्या बाजूला एक गाव लागते, तिथे एक देवराई आहे. तीही फार सुंदर आहे आणि इथनं खाली घाट सुरू होणार आहे. आता ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथं असणारा हा निसर्ग आणि आजूबाजूला आता प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा आवाज येतो. प्राण्यांचा आवाज येतो या भागामध्ये, पक्ष्यांचा तर सगळेच येत असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे फार जागृत देवस्थान म्हटलं जातं. जसं अणुस्कुरा घाटाकडे जाताना आपल्याला जसं येळवण जुगायला लागतंय त्या प्रकारचं हे उगवाई देवी. आणि अशी या घाटांची एक परंपरा एक प्रकारची म्हणायला लागेल. अशा खूप सारी मंदिर आपल्याला पाहायला मिळतील. त्यापैकीचं एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर. याचं बांधकाम आत्ताच असलं तरी आतमधला गाभारा आहे तो फार जुना आहे. म्हणजे त्याला फार मोठा इतिहास आहे. पण जी आतली मूर्ती आहे ती अत्यंत सुंदर आहे. खरंच खूप सुंदर आहे. खूप जुनं जे आहे ते मूर्तीचं स्ट्रक्चर सगळं दिसतंय आणि त्याचा चौथऱ्यावर बसवल्यास वाटते, पण ते ॲक्च्युली पिंड आहे. पण ते पिंडीवर ती मूर्ती आहे की ओरिजिनल तसं आहे हे थोडं क्लिअर होत नाही आहे. पण खालीशी तिथं सिमेंट लावलेलं दिसतंय. तर ते एक जरा अभ्यास करावा लागेल इतिहास संशोधकांनी. आणि विरगळ पण आहेत पाठीमागच्या बाजूला आहेत. त्यामुळे थोडंसं पिंडीवरची मूर्ती आहे की ती चौतरा म्हणून पिंडीचा वापर केला अज्ञानातून हे क्लिअर होत नाहीये. ते बघावं सुंदर आहे. खूप सुंदर मूर्ती आहे. महत्वाचं इथलं वातावरण अप्रतिम. म्हणजे कुणालाही इथं येऊन रिलॅक्सच होईल, निसर्गाशी एकरूप होऊन जातील असं एक आहे. आणि निसर्ग एक सगळ्यात मोठा औषध आहे जसं मी काय म्हणत असतोय सगळ्याच आजारांच्यावरचं. ते बघा निसर्गाचा आनंद घेते ती तिकडं. टेहाळणी करते. फोंडा घाटामध्ये ना ही शेकरू खार आवर्जून पाहायला मिळते. तर ती आता पाहायला मिळाली. ॲक्च्युली माझ्याकडे माझा कॅमेरा नाही आहे, नाहीतर ते खूप सुंदर असं ते मी शूट केलं असतं. मोबाईलवर शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, बघू कितपत झालेला आहे. पण सुंदर नजारा मिळाला आम्हाला तो. ह्या अभयारण्याचं ते वैशिष्ट्यच आहे ते. म्हणजे ती एक वैशिष्ट्यपूर्ण अशी ती खार आहे तांबड्या रंगाची, अशी मोठीच्या मोठी. तर थोडीशी तिची झलक मिळाली. तर मंडळी असं कोकणात जाता जाता खाली तोंडवलीला जाता जाता आम्ही इकडे राधानगरी बॅकवॉटरच्या पाठीमागे म्हणजे बॅकवॉटरच्या शेजारीच इथं उगवाई मंदिराला भेट दिली. सुंदर स्पॉट आहे. तुम्हीही शक्य झालं तर नक्की या. फोंडा घाट सुरू व्हायच्या अगदी अलीकडे हा फाटा आहे आपल्या डाव्या बाजूला. तर तिथून आत आलं 500 किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे. खूप सुंदर आहे. नक्की या. उगवाई देवीचं मंदिर पाहून आता मी बाहेर पडलोय. हा बघा इथे फाटा आहे आणि हा मेन रोड आहे राधानगरीचा म्हणजे बॅकवॉटरचा. आणि इकडे आहे फोंडा घाट. आता चाललोय फोंडा घाटाकडे. एकावर एक रडा लागले. तेरी दहलीज में जाधव ऑर्केस्ट्रा यांच्याकडे जी गाणी डाउनलोड झालेली आहेत भावना बघा. दर्द में भी कुछ एहसास होता है, रोने में भी एक आनंद होता है, सुकून होता है.
हे बघा ते तर रंगात आलाय. झाली का ग झोप? माझी झोपच झाली नाही. तुम्ही सगळे झोपलेला होता. हो मीच तर उठवलं. मी झोपलीच नव्हती. होय मग उठवशील की नाही? किती सूर्य खाली गेलाय. नको म्हटलं उठवायला. जायचं काय समुद्र किनाऱ्यावर? विशू जागा झाला का? चला चला सूर्य बुडायला लागलाय. मंडळी आम्ही दुपारी 2-2:30च्या दरम्यान इथे तोंडवलीत पोहोचलो. आल्या आल्या स्नेहाताईकडे मस्तपैकी कोकणी पद्धतीनं चिकन खाल्लं आणि थोडी विश्रांती घेतली. म्हणजे थोडी विश्रांती घ्यावी म्हणून थोडंसं झोपलो तर झोपच लागली. आणि आता 6 वाजत आलेत तर आता आम्ही चाललो आहे समुद्र किनाऱ्याकडे. ते आवरून येतील सगळेजण. माझं आवरलेलं आहे. आता आल्यानंतर आम्ही सगळेजण तिकडे समुद्र किनाऱ्याकडे जाऊ. समुद्र किनारा आहे आणि हे खारं वारं एक वेगळीच नशा असते समुद्र किनाऱ्याची. काही मिनिटापूर्वी जन्माला आलेली ही कासवाची पिल्लं आता याला काठावरती सोडले आणि हळूहळू चालत पुढे आता समुद्रात जाणार आहेत. ही सूर्यकांत कोचरेकर ऑलिव्ह रिडले कासवांचं संवर्धन करतो. दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च या पिरियडमध्ये समुद्री कासव अंडी देण्यासाठी किनाऱ्यावर येतात. अंडी द्यायला त्यांना कमीत कमी 1 तास लागतो खड्डा करून पुन्हा तो खड्डा बुजवायला. आणि ती अंडी देऊन झाली की ती पुन्हा रिटर्न जाते. आणि ज्या दिवशी अंडी देतात त्या दिवसातून 49 दिवसांनी पिल्लं छोटी छोटी कासवाची पिल्लं ही बाहेर येतात. आता जी आहे ती आजच जन्मलेली आज 6 फेब्रुवारीची पिल्लं होती ती आज 28 मार्चला ती जन्माला आली. आता मग समुद्रात सोडताय. आता ती समुद्रात जात आहे. हा गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे का? कांदळवन मँग्रोव्ह फाउंडेशनच्या अंडर आम्ही हे काम करतो. अच्छा धन्यवाद धन्यवाद. मंडळी लकीली आम्हाला इथं ही आत्ताच जन्मलेली कासवाची पिल्लं पाहायला मिळाली. कधी कधी आमच्यासारख्या भटक्यांना हे असं सुंदर संचित अनुभवायला मिळतं. आता हेच पहा ना, हे कासवाचं पिल्लू इथून पुढे तब्बल 300 ते 350 वर्ष या अथांग समुद्रात आपलं आयुष्य घालवेल. आणि त्याचा हा पहिला समुद्र प्रवेश आम्ही पाहतोय. किती रोमांचित करणारा क्षण आहे ना हा. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आम्ही समुद्रकिनाऱ्यावर आलो आहे उठून. ॲक्च्युली काल रात्री समुद्रात आम्ही संध्याकाळी भिजलोच नाही कारण भरती होती समुद्राला, त्यामुळे काही पाण्यात उतरलो नाही.
आता सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला आलो आहे. इकडं आलो आहे आणि सकाळचा समुद्र पाहायला नाही असं कधी होत नाही. पहाटेचा म्हणजे ह्या वेळेचा समुद्र पाहणं खरंच खूप सुंदर असतं. म्हणजे लाट आहे ना, बघा ना, इतकी सुंदर अशी येत असते ना लाट, अशी येते आणि थोडी थांबते, त्याचं टोक समोरचं दिसतं आणि मग खाली पडते. तर ही नजाकत बघायला पहाटेचं समुद्रावर येणं कधी उत्तम. संध्याकाळी आम्ही काल संध्याकाळी इथे तोंडवलीला आलो, पण समुद्राला भरती होती, खूप लाटा तुफानवर होत्या, त्यामुळे समुद्रात काही उतरलो नाही. आता सकाळी लवकर इकडे उठून आलो, मस्तपैकी मॉर्निंग वॉक केलं 3-4 किलोमीटर, असंच किनाऱ्यावरून फिरलो आणि मग आता इथं मस्त अशी आंघोळ केली. तर तुम्हाला हा एकूण सगळा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अर्थातच आमचं क्षितिज रेषा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन ट्रिपमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. त्याचं कुठेतरी जरासं संपलं एवढेच. आणते रे बाबा, खातं किती आज गावानं संपणारच राहायचं ते. आहेत तुला किती खायचं केलेत तुम्ही. हे आमच्या स्नेहाताई आणि त्यांनी बनवलेली ही सुंदर कोकणी डिश घावन. आणि हे फडशा पाडणारे 2 सगळ्यात मेंबर. महत्त्वाचं म्हणजे आम्ही दोघंही दररोज फक्त पोहे खातो. पोहे हे आमच्या रक्तात प्रवाहित झालेले आहेत. तर घावन स्नेहा त्यांच्या हातचे इतके भारी आहेत. यांनी आधीपासूनच एवढं वर्णन केलं होतं आणि आता चवीने खायला लागलोय. आणि विशूला आहे ना खास ताईंचे घावन खाण्यासाठी इकडे आलेला आहे हा, आणि आता वरही पाहत नाहीये. मंडळी, तुम्ही कधी तोंडवळीला येण्याचा प्लॅन करणार असाल तर आमच्या या स्नेहाताईंना नक्की संपर्क करा. स्नेहाताई इथे राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय करतात. त्यांच्या हातचं कोकणी जेवण तर आहाहा, नाद खुळाच. आम्ही जेव्हा जेव्हा इथं तोंडवलीला येतो ना तेव्हा त्यांच्याकडेच येतो. तर मग चला, तुम्हीही नियोजन करा या सहलीचे.